सुरू झालं वाटतं. आम्ही बायका ना, आरसा दिसला, कॅमेरा दिसला, की लगेच स्वतःकडे बघायला सुरुवात करतो. कदाचित पुरुषांपेक्षा बायका स्वतःकडे जास्त आरशात बघतात. याचा एक फायदाही आहे आणि तोटाही आहे. तोच आहे आजचा विषय, तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस. पण त्याआधी आपला सेगमेंट जो आहे त्याबद्दल बोलूया. म्हणजे आपण गोष्टींकडे, घटनांकडे जेंडर लेन्सनी बघणार आहोत आणि या चष्म्यातून आपण सेल्फ अवेअरनेसकडे स्त्री आणि पुरुष या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत. मागचा आपला जो एपिसोड होता, तो होता महिला का रडतात कामाच्या ठिकाणी आणि त्यांच्या एक्स्ट्रीम इमोशनल असण्याचा कामाच्या ठिकाणी काय परिणाम होतो. तर ती गोष्ट होती रूपाची. आजची जी गोष्ट आहे, मागच्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे आजची गोष्ट आहे सोनियाची. मी मुद्दामून सोनिया नाव असं ठेवलंय, कारण आपल्या आजूबाजूला सिनेमांमध्ये रूपा ही जरा गरीब, कष्टाळू, सहन करणारी बाई आणि सोनिया जी असते ती मोस्टली सेल्फ अवेअर बाई असते. आणि म्हणून सोनिया नावाच्या जे कॅरेक्टर्स असतात सिनेमांमध्ये, टीव्हीमध्ये त्यांना थोडंसं निगेटिव्ह शेडमध्ये दाखवलं जातं. असो, तो विषय नाहीये आजचा. तर सोनिया ही एक कॉन्फिडंट, सेल्फ अवेअर बाई आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बायका ज्या आहेत, ते स्वतःला आरशामध्ये खूप निहाळतो, खूप वेळा बघतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक सेल्फ अवेअरनेस जो आहे, तो पुरुषांमध्ये पुरुषांपेक्षा थोडंसं जास्त असतं. असं मी नाही म्हणत आहे बरं का. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा एक रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की बायका ज्या आहेत, त्या पुरुषांच्या तुलनेत जास्त सेल्फ अवेअर असतात. तर ही चांगली गोष्ट आहे की नाही? पण ह्या गोष्टीचा अ, पुरुषांना काय फायदा होईल? तर जेव्हा पुरुषांच्या जगांमध्ये ह्या बायका सेल्फ अवेअर स्टेटमध्ये जेव्हा काम करतात, तेव्हा त्यांची डिसिजन मेकिंग जी आहे, ती जास्त योग्य असते, बॅलन्स्ड असते. त्या स्वतःकडे जेव्हा अवेअर स्टेटमध्ये बघतात, तेव्हा आपापल्या आजूबाजूला, भोवताली सुद्धा त्या तितक्याच सेल्फ अवेअर स्टेट ऑफ माइंडनी बघत असतात. आणि या त्यांच्या मूळ स्वभावाचा कामाच्या ठिकाणी पण फायदा होत असतो. पण इथे थोडासा एक ट्विस्ट आहे. तर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे, की बायका ज्या आहेत, त्या कामाच्या ठिकाणी स्वतःला कमी रेटिंग देतात किंवा जर आपण म्हणतोय एका ठिकाणी, की बाया ज्या आहेत, त्या सेल्फ अवेअर असतात आणि कॉन्फिडंट असतात, तर कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे स्वतःबद्दलचं रेटिंग असतं, ते कमी का होऊन जातं? का तर या सेल्फ अवेअरनेसला आपण काय एक्स्ट्रोव्हर्ट रेटिंग असं म्हणूया, की बाहेरून जे इतर आजूबाजूचे जे लोक आहेत आणि त्यात स्पेशली पुरुष जे सहकारी आहेत, त्यांच्या रेटिंगवर आपण फार डिपेंड होऊन जातो. तर एक बाई जर मूळतः सेल्फ अवेअर आहे, तर ती कामाच्या ठिकाणी जाऊन इतरांच्या व्हॅलिडेशनची का वाट बघतीये? आणि इथे इतर मी पुरुष यासाठी म्हणेल, की आपल्या आजूबाजूला जास्त प्रमाणात पुरुष सहकारी आहेत आणि बॉस जो आहे, त्या बॉसचं किंवा पुरुष सहकाऱ्यांच्या व्हॅलिडेशनवरती तिचं सेल्फ अवेअरनेस का अवलंबून राहावं? आणि हे रिसर्च प्रूव्हन जर असेल, की बायका जास्त सेल्फ अवेअर असतात, तर हे सेल्फ अवेअरनेस जे आहे, ते कामाच्या ठिकाणी जाऊन का बिघडून जातं? ह्याचं इथे का का होत असावं असं? तर कदाचित या सेल्फ अवेअरनेसचा जी दुसरी निगेटिव्ह बाजू अशी आहे, की द मोर यू लूक ॲट युअरसेल्फ जेव्हा तुम्ही स्वतःकडे खूप जास्त बघता, तेव्हा यू अल्सो बिकम एन ओव्हर थिंकर आणि जास्त विचार करायला लागतो. तर नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसायला लागतात. तर सेल्फ अवेअर्ड स्टेट ऑफ माइंडनी जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी जाता, तेव्हा तुम्ही सेल्फ अवेअर्ड म्हणजे कॉन्फिडंट स्टेटनीच जायला पाहिजे. तिथे ओव्हर थिंकिंग करायला नाही पाहिजे. कारण ही ओव्हर थिंकिंग आहे, ती कुठेतरी तुमच्याच कॅपॅबिलिटीजला, कॅलिबरला तुम्ही तुम्ही स्वतःला क्वेशन करायला लागता. तर ह्या गोष्टी पुरुष पुरुषांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर सेल्फ अवेअरनेसला बघितलं, तर पुरुष पण तितकेच सेल्फ अवेअर असतात. नाही असं नाही, कारण हार्वर्डच्या रिपोर्टमध्ये फार डिफरन्स नाहीये स्त्री आणि पुरुषांच्या सेल्फ अवेअर स्टेट ऑफमध्ये. पण पुरुष जो आहे, तो एका सेल्फ अवेअर स्त्रीकडे, स्पेशली महिला कलीगकडे कसं बघतो? तर आपल्याकडे एकूणच स्त्रिया ज्या आहेत, त्या अ, मागच्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे कल्चरल कंडिशनिंग अशी आहे, की तिने स्वतःचं अधिकारांविषयी सजग राहणं आणि नुसतंच सजग न राहणं, तर त्याच्याबद्दल ओपनली व्होकल राहणं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्या
त्याच्यासाठी लढणं, ॲक्टिव्हिझम करणं, भांडणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सहज अजून रुजलेल्या नाहीयेत आपल्या समाजामध्ये आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या बायका ज्या सेल्फ अवेअर आहेत, ह्या जेव्हा कामाच्या ठिकाणी जातात आणि त्यातल्या काही बहुतांशी स्त्रिया ज्या आहेत, त्या स्वतःच्या अधिकारांना घेऊन जेव्हा सजग असतात, तेव्हा ही गोष्ट तितकीशी सहज जी आहे ते पुरुष कलीग्सकडून एक्सेप्ट केली जात नाही. तर माझी विनंती आहे सगळ्या पुरुष कलीग्सना किंवा पुरुष जे कामावर जातात त्यांनी स्वतःच्या फिमेल कलीग्सकडे आणि ज्या सेल्फ अवेअर्ड असतील अशा फिमेल कलीग्सकडे अ, तिरस्कार भावनेने किंवा हीन भावनेने न बघता किंवा त्या जर सेल्फ अवेअर आहेत, तर त्यांनी अ, स्वतःच्या अधिकारासाठी लढलं नाही पाहिजे. असं जे आपण सरसकट जे टीका करतो ते न करता, त्यांचं एक सेल्फ अवेअर जे स्टेट ऑफ माइंड आहे, ते कामाच्या ठिकाणी त्याचा कसा चांगला वापर होऊ शकतो, कसा फायदा होऊ शकतो, या गोष्टीकडे आपण बघण्याची गरज आहे. आणि बायका ज्या आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की निगेटिव्ह फीडबॅक जो आहे किंवा आपल्या जे सेल्फ अवेअर जे कॉन्फिडन्स स्टेट ऑफ माइंड आहे, त्याकडे तुम्ही इतरांच्या व्हॅलिडेशनची वाट न बघता स्वतःच अ, स्वतःचं कर्तृत्व जाणून घेणं, जे तुम्ही करता आहात. तुम्ही रोज आरशामध्ये स्वतःला बघताय. तुम्ही रोज स्वतःला परत-परत बघताय. तर ते तुम्हाला तुमच्या तुमच्यात असलेल्या चांगल्या किंवा वाईट गुण जे आहेत, ते त्याबद्दल तुम्ही अवेअर जेव्हा आहात, तेव्हा स्वतःच्या चांगल्या गुणांना कामाच्या ठिकाणी कसं त्याचं चीज करता येईल आणि जे वाईट गुण आहेत किंवा जे अ, ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे, त्या गोष्टींना आपण कसं साइड करून एक चांगला प्रॉडक्टिव्ह एम्प्लॉयी म्हणून कॉन्ट्रिब्यूट करणं, या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा जो आहे, तो म्हणजे बायका घरात जेव्हा असतात, तेव्हा त्या एका जास्त अवेअर स्टेटमध्ये असतात बाहेरच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे घरात असलेली बाई आणि तीच बाई जेव्हा कामाच्या ठिकाणी जाते आणि हे मी नुकत्याच कामाला जातात ज्या बायका, त्यांच्याविषयी बोलते. जे ऑब्व्हियसली ज्यांना अनुभव आहे कामाचा, त्या अनुभवातून अनुभव संपन्न झालेल्या आहेत आणि त्या जास्त कॉन्फिडंट असतात. मी हे जे मुद्दा आहे स्पेसिफिकली त्या बायकांसाठी सांगतेय जे जस्ट मे बी करियर ब्रेक घेऊन जॉइन करतायत किंवा करियरच्या सुरुवातीला आहेत किंवा ज्यांच्या घरी जे आहे ते फार पोषक वातावरण नाहीये जेंडर इक्वालिटीला घेऊन आणि अशा मुली ज्या आहेत त्या नुकत्याच करियरमध्ये जेव्हा एंटर करू पाहतात, तर त्यांच्यासाठी हे खास जे सजेशन आहे, सल्ला आहे तो असा आहे, की जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी जाता, जेव्हा घरी तुम्ही जितक्या सेल्फ अवेअर्ड स्टेटमध्ये फिरता, तितक्याच सेल्फ अवेअर्ड स्टेटनी तुम्ही बाहेर पण फिरलं पाहिजे. अ, बाहेरचे जे कलीग्स आहेत, त्यात महिलाही असू शकतात, गरजेचं नाहीये पुरुषच. त्यांच्या व्हॅलिडेशनची वाट न बघता व्हॉट कम्स टू यू नॅचरली त्या नॅचरलनेसचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि यू शुड बी मोर कॉन्फिडंट डिसिजन मेकर इन द वर्कप्लेस. असो. तर जेव्हा बायका किचनमध्ये असतात आणि ह्या बायका जेव्हा किचनमधला जो वावर असतो त्यांचा, तो जर तुम्ही बघितला तर त्या खूप कॉन्फिडेंटली वावरत असतात आणि अशा वेळेला जेव्हा पुरुष येतो अ, नवरा असो किंवा भाऊ असो, तेव्हा त्याला ह्या बायका म्हणतात, "तर तू किचनच्या बाहेर हो, कारण तुला यातलं काही कळत नाही." असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कुठेतरी चष्मा जो आहे तो उलटा होतो आणि अ, कामाच्या ठिकाणी जेव्हा पुरुष बायकांना बघतो, की ह्यातलं तुला कळत नाही, जरा तू बाहेर हो. ह्या गोष्टीकडे आपण जेंडर लेन्सनी बघून खूप तीव्र प्रतिक्रिया देतो. पण आपल्यालाही इंट्रोस्पेक्शन करायची गरज आहे, की जेव्हा अनुभव कमी असतो, तेव्हा सेल्फ अवेअरनेस जे आहे, ते त्याला खरंच तुम्हाला परत रिव्हिजिट करायची गरज असते. सेल्फ अवेअरनेस जे आहे, ते केव्हा वाढेल, जेव्हा तुम्हाला अनुभवाची साथ असेल. तर किचनमध्ये जर तुमचा हात कोणी पकडू शकत नाही, कारण त्या पुरुषाला अनुभव कमी आहे. तसंच कामाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाताय, तेव्हा तुम्ही त्या अनुभवी पुरुषाकडून अनुभवी पुरुष जे कलीग्स आहेत त्यांच्याकडून अ, शिका आणि किचनमध्ये जेव्हा हा पुरुष येतो, तेव्हा त्यालाही तुम्ही ते शिकवा जेणेकरून किचन जसं जेंडर इन्क्लुसिव्ह होईल, तसंच कामाचं ठिकाण जे आहे तेही तितकंच जेंडर इन्क्लुसिव्ह होईल. तर शेवटी जाता-जाता एवढंच म्हणेन, की सेल्फ अवेअरनेसचा निगेटिव्ह जी बाजू आहे ती म्हणजे ओव्हर थिंकिंग त्याच्यावर प्रत्येकाने फक्त स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी पण काम करण्याची गरज आहे आणि
एक अवेअर्ड स्टेट ऑफ माइंड जे आहे, ते निश्चितच तुम्हाला माणूस म्हणून अधिक समृद्ध करत असतं आणि ह्याच गोष्टीला आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन डिटेलमध्ये बोलू. पण तोपर्यंत आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि इथून पुढे कोणत्या गोष्टींवरती जेंडर लेन्सनी मी बोललं पाहिजे, हे तुम्ही आम्हाला जर कळवलं तर आम्ही ह्या जेंडरच्या चष्म्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, त्या आणण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सबस्क्राईब करा मॅक्स वुमनला आणि लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.